या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळ तालुक्यातील कोडोली या गावामध्ये विद्युत वितरण कंपनीकडून ई-मीटर बसवण्यात येत आहे. हे मीटर बसवण्याचं काम ताबडतोब बंद करण्यात यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कोडोली इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांच्या विजेच्या वापराचं मूल्यमापन करणारं मीटर आता बदलण्यात येणार आहे. जुन्या मीटरच्या जागी नवीन ई-मीटर बसवण्यात येणार आहे. या ई-मीटरच्या माध्यमातून प्रीपेड ई-मीटर देखील भविष्यात कार्यान्वित होणार आहे, जेणेकरून मोबाईलच्या प्रीपेड रिचार्ज प्रमाणे हे मीटर देखील बॅलन्स असेपर्यंतच कार्यरत राहणार आहे. या सर्व प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीनं बसवण्यात येणाऱ्या ई-मीटरला ग्राहकांमधून प्रचंड मोठा विरोध होत आहे. अशा प्रकारचे मीटर बसवण्यात येऊ नये म्हणून कोडोली ग्रामपंचायतीनं दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामसभेमध्ये या ई-मीटरिंगला पूर्णतः विरोध केलेला आहे. अशा आशयाचं पत्र वीज वितरण कंपनीला देखील पाठवण्यात आलेलं आहे. तरी देखील गेल्या काही दिवसांपासून कोडोलीमधल्या वीज ग्राहकांच्या कनेक्शनवर हे ई-मीटरिंग बसवण्याचं काम सुरू आहे. ठेकेदार कंपनीला विश्वासात न घेता परस्परच हे काम करत असल्याचं कोडोलीच्या वीज वितरण कार्यालयाचं म्हणणं आहे. परंतु अशी आताताईपणा करत जर वीज वितरण कंपनी ठेकेदाराच्या माध्यमातून ई-मीटर सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारत असेल तर कंपनीच्या कार्यालयाच्या दारात बसून मोठं आंदोलन करण्यात येईल, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वीरेंद्र पाटील यांनी सांगितलं. कोडोली गावामध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही कोडोली शिवसेना शहरतर्फे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी आलेलं असताना मॅडमने आम्हाला इथं लेखी उत्तर दिलेलं आहे की आम्ही या स्मार्ट मीटर बसवू नये म्हणून तसं स्थगितीचं पत्र दिलेलं आहे. तरीसुद्धा काही कंत्राटदार या ठिकाणी परस्पर मीटर बदलत आहेत असे आम्हाला निदर्शन आलेलं आहे. या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली. सदर कंत्राटदारांची या ठिकाणी चौकशी न झाल्यास शिवसेना कोडोली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. एकीकडे सडलेले खांब, खराब झालेल्या विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी कंपनीकडे निधी अपुरवा पडतो. नवीन कनेक्शन मागितल्यास त्यासाठी लागणारी साधन सामग्री कंपनी उपलब्ध करून देत नाही आणि दुसरीकडे ई-मीटरिंगच्या माध्यमातून अतिताईपणा करत सर्वसामान्य ग्राहकांच्या वर हे ई-मीटर थोपवण्याचं काम कंपनी करत असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.